मित्रांनो नमस्ते. आपल्याला जर ऑनलाईन म्युच्युअल फंडमध्ये नवीन SIP सुरू करायची असेल तर त्याला काय करावं लागेल आणि कमीत कमी कमिशन देऊन कसं आपल्याला ऑनलाईन करता येईल ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. आपण पहिलं बघूया की अशा किती कंपन्या आहेत की ज्या म्युच्युअल फंडचं काम करतात. आणि म्हणून मी इथे गूगलमध्ये मी इथे एक सर्च केलं, लिस्ट ऑफ MF म्हणजे म्युच्युअल फंड, AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज इन इंडिया, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं आहे लिस्ट ऑफ म्युच्युअल फंड ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज. या कुठल्याही कंपनीकडे तुम्ही म्युच्युअल फंडचं तुम्ही SIP सुरू करू शकता. किती कंपन्या आहेत इथे आपण नावं बघूया. SBI म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड, निपॉन इंडिया म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड, UTI म्युच्युअल फंड, ॲक्सिस म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड, मिराई ॲसेट म्युच्युअल फंड, DSP म्युच्युअल फंड, अशा टाटा म्युच्युअल फंड, DSP म्युच्युअल फंड, कॅनरा म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड, एडलवाइज म्युच्युअल फंड, बंधन म्युच्युअल फंड, फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड, LIC म्युच्युअल फंड, सॅमको म्युच्युअल फंड, युनियन म्युच्युअल फंड, बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड, महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंड, JM फायनान्शियल म्युच्युअल फंड, बजाज फिनसर्व म्युच्युअल फंड, सुंदरम म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड, श्रीराम म्युच्युअल फंड, टॉरस म्युच्युअल फंड, झिरोदा म्युच्युअल फंड, इतक्या कंपन्यामध्ये तुम्ही कुठेही म्युच्युअल फंड तुमचं SIP अकाउंट नवीन चालू करू शकता. आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी सगळी मी नावं वाचून दाखवली, ही नावं तुम्हाला यातलं ज्या कुठे तुम्हाला SIP सुरू करायचं आहे त्या ठिकाणी ते नाव तुम्ही कॉपी करायचं आहे आणि दुसऱ्या टॅबला तुम्हाला पेस्ट करायचं आहे. आणि ते पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन करावं लागेल, तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल, मोबाईलवरनं तुमचा OTP कन्फर्म करतील. मग तुम्हाला SIP चालू करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला SIP चालू करायची आहे म्हणून क्लिक करायला लागेल. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं अकाउंट डिटेल्स द्यायला लागतील. आणि मग तुम्हाला म्युच्युअल फंडची कोणती स्कीम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते तुम्हाला त्याच्यात द्यायला लागेल. बघा काय द्यायला लागेल तर एवढ्या गोष्टी द्यायला लागतील. कोणती म्युच्युअल फंडची स्कीम आहे हे तुम्हाला द्यावं लागेल. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या पर्टिक्युलर तारखेला तुम्हाला तुमचे पैसे बँकेतून कट व्हायला पाहिजे, किती अमाऊंटची तुम्ही म्युच्युअल फंड सुरू करणार आहे, SIP सुरू करणार आहे, हे आपल्याला तिथे द्यावं लागतं. आणि हे दिल्यानंतर तिथे तुम्हाला काही ऑप्शन्स विचारले जातात. आता ते ऑप्शन जे मी सांगणार आहे या प्रोसेसमध्ये तुम्हाला ते तुम्ही जर करायला गेलात तर प्रोसेसमध्ये ते ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्या दोनपैकी एका ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं असतं. आता त्यातला जो पहिला महत्त्वाचा जे 2 प्रकार आहेत किंवा 2 तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात त्याच्यामध्ये एक आहे रेग्युलर. मित्रांनो, जर तुम्ही रेग्युलरवर जर क्लिक केलं तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर तुम्हाला गायडन्ससाठी पाहिजे आणि मग त्याच्यात तुमचं कमिशन जास्त असतं किंवा तुम्हाला ते द्यावं लागतं. पण त्याच्याच बाजूला दुसरा ऑप्शन असतो डायरेक्ट. आणि त्या डायरेक्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर याचा अर्थ तुम्हाला म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरची किंवा म्युच्युअल फंडच्या एजंटची तुम्हाला गरज नाही, तुम्ही डायरेक्ट करणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमिशन अतिशय कमी द्यावं लागतं. मित्रांनो, मी निफ्टी 50 इंडेक्स फंडची एक व्हिडिओ ऑलरेडी दिलेली आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा जर अजूनपर्यंत पाहिली नसली तर. कारण काय सांगतो,
निफ्टी 50 इंडेक्स फंडला का इन्व्हेस्टमेंट करावी याची मी 5 कारणं तिथे दिलेली आहेत. ती व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी. आता याच्यात मी तुम्हाला 2 पैकी एक ऑप्शन सांगितला की तुम्ही डायरेक्टवर क्लिक करा. त्याच्यानंतर पुढचा तुम्हाला एक ऑप्शन असतो, तो ऑप्शन म्हणजे ग्रोथ का डिव्हिडंड पेइंग. आता तुम्ही जेव्हा ग्रोथ म्हणता तेव्हा आपोआप काय होतं, जी काही किंमत वाढते त्या किमतीच्या प्रमाणे जी NAV असते, म्युच्युअल फंडला नेट ॲसेट व्हॅल्यू नावाची NAV असते, त्याप्रमाणे तुमचे युनिट्स किती परचेस होणार तुमच्या SIPच्या अमाऊंटप्रमाणे ते ठरतं. पण जेव्हा तुम्ही ग्रोथ सिलेक्ट करता त्यावेळेस काय होतं, त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट तुम्हाला मिळतो. आणि म्हणून डिव्हिडंड पेआउटचा ऑप्शन न देता तुम्ही ग्रोथचा ऑप्शन द्या. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते तुम्हाला रिइन्व्हेस्ट होतील. जी काही वाढ होईल ती परत रिइन्व्हेस्ट होत राहील. आता हे झालं रेग्युलर SIP कशी चालू करायची हे मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं कमीत कमी कमिशन देऊन तुम्हाला हे चालू करता येईल याचेही मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. एक डायरेक्ट म्हणजे काय सांगितलं आणि एक ग्रोथ म्हणजे काय ते सांगितलं. आता आपल्याला माहिती आहे की नेहमी सांगितलं जातं की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहेच. आता मार्केट जेव्हा कंटिन्यू खाली पडतं तेव्हा तुमच्या NAVची किंमतसुद्धा खाली येते. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की म्युच्युअल फंडचे पैसे हे आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ठेवायचे आहेत, ते आपल्याला विड्रॉ करायचे नाही आहेत. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा तेव्हा तुम्ही ॲडिशनल पैसे SIPच्या शिवायचे पैसे तुम्ही ॲडिशनल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. निदान तुमची एक SIP जेवढी आहे, समजा 1000 रुपयाची SIP आहे, तर तुम्ही 1000 रुपये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करा. त्याचा बेनिफिट असा होईल की ज्यावेळेस तुमच्या म्युच्युअल फंडची NAV जेव्हा कमी असेल, खालच्या बाजूला असेल, त्यावेळेस तुम्हाला युनिट्स जास्त मिळतील. आणि ज्यावेळेस ते मार्केट खऱ्या अर्थाने पुन्हा वाढेल तेव्हा तुमचे पैसे खूप चांगल्या प्रमाणात वाढतील. 5 महिने मार्केट सध्या खाली आहे. 5 महिने तुम्ही दर महिन्यामध्ये एका SIP अमाऊंटचं जर ॲडिशनल तेवढी SIP अमाऊंटची जर ॲडिशनल लमसम जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर विचार करा, 5 महिने मार्केट खाली आहे, तुम्हाला ॲडिशनल तुमचे 5 SIP तुमचे इन्व्हेस्ट झाल्यासारखे तुम्ही जर केले असते तर झाले असते. आणि इथून मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा तुमची व्हॅल्यू पटकन तिथे वाढत असते. आणि म्हणून या 2 गोष्टी मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायच्या होत्या की तुम्हाला ऑनलाईन करताना कोणते कोणते AMCs आहेत, म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत की ज्या म्युच्युअल फंड ऑफर करतात, आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कोणते 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे. हे 2 ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले तर आपोआपच तुम्हाला अतिशय कमी कमिशन देऊन तुम्हाला तुमचे पैसे वाढत राहतील. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा आपण कमिशन जास्तीचं देतो आणि 25 वर्षासाठी किंवा 30 वर्षासाठी जर मी SIPमध्ये पैसे टाकणार आहे माझ्या रिटायरमेंटच्या एजपर्यंत, तर त्याचं कमिशनच काही हजारामध्ये होतं. आणि म्हणून हे छोटं कमिशन जरी असलं तरी ते आपल्याला कमी कमिशन कसं देता येईल हे बघून त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे किंवा त्याप्रमाणे आपण SIP ऑनलाईन केली पाहिजे. आणि मग मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही 5000 रुपये दरमहा SIP केली, आत्ता समजा तुमचं वय 30च्या आसपास आहे, अजून 30 वर्षाची SIP केली दर महिना 5000, तर तुम्हाला साधारणपणे 1.5 ते 2.25 कोटी रुपये किंवा 2 कोटी रुपये तुम्हाला मिळतील. अख्ख्या आयुष्याचा पगार जरी आपण कॅल्क्युलेट केला तरी 2 कोटी रुपये पगार
आपल्या अख्ख्या आयुष्याचा होत नाही. आणि कसं आहे माहिती आहे, हे 5,000 रुपये म्हणजे ज्याला पगार चांगला आहे त्याच्यासाठी 5,000 रुपये ही अमाऊंट खूप किरकोळ आहे. ज्याला 40-50,000 रुपये पगार आहे तर 5,000 अमाऊंट किरकोळ आहे. पण ही डिसिप्लिन मॅनरनी जेव्हा तुम्ही SIPमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता दर महिन्याला आणि ते विड्रॉ करत नाही किंवा SIP थांबवत नाही, उलट मार्केट जेव्हा खाली येतं त्यावेळेस तुम्ही ॲडिशनल अमाऊंट जर लमसम म्हणून इन्व्हेस्ट केली, या ऑनलाईन सिस्टममध्ये एक लमसम ॲड करायचं पण एक लमसम पैसे इन्व्हेस्ट करायचा पण एक ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जर ती अमाऊंट लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट केली, ज्या वेळेस मार्केट खाली येईल, सायझेबली खाली येईल, त्या वेळेस तुम्ही ॲडिशनल अमाऊंट जर इन्व्हेस्ट केली तर मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो तुमचे पैसे खूप चांगल्या स्पीडनी वाढतील. आणि म्हणून मला ही व्हिडिओ असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना उपयोगी आहे, सगळ्यांना फायदेशीर आहे. ज्या लोकांना नवीन SIP सुरू करायची आहे त्यांना हे नक्कीच उपयोगी पडेल. आणि ही माझी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला ही माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि श्रीमंत बना. कारण 90% कामं हल्ली पैशानीच होतात. थँक्यू, बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तेव्हा पुन्हा मी ऑनलाईन येईन आणि तुम्हाला ती व्हिडिओ. अजून एक मला SIPचीच व्हिडिओ तुम्हाला द्यायची आहे की SIPची व्हिडिओ तुम्हाला लाँग रनला किती पैसे देते ही व्हिडिओ मला द्यायची आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आपल्या छोट्या अमाऊंटचं काय पोटेन्शियल आहे. मराठीमध्ये एक साधी सोपी म्हण आहे की थेंबे थेंबे तळे साचे. हे तळे कसं साचतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे किंवा सांगणार आहे, प्रूफ देणार आहे त्याचं. बघा, प्रूफ म्हणजे 100% तसं होईलच असं नाही, पण तो अंदाज असतो. आणि तो अंदाजसुद्धा तुम्हाला जसं मी म्हटलं 2 कोटी 2.5 कोटी हे जर तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी तुमच्या ॲसेट तयार होत असेल तर ह्याच्यासारखं सुख नाही असं मला वाटतं. सो थँक्यू, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.